शहरात सध्या एका गाण्याच्या ओळींनी राजकीय रंगत आणली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्याच्या बोलांमधून दोन मित्रांमधील संवाद, जितू का गाणा सुनेगा की हितू का, आता थेट नगरपालिकेच्या राजकारणाशी जोडला जात आहे. दिल ना दिया, दिल ना लिया तो बोलो क्या किया, अशा ओळींवर आधारित हा विनोदी संवाद तळोदा शहरात दोन मित्र बोलताना दिसल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ही चर्चा केवळ गाण्यापुरती मर्यादित न राहता नगरपालिकेतील सत्ता समीकरणांपर्यंत पोहोचली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत परस्पर विरोधात होते. मात्र सध्या राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीकडे वळल्याचं चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत जितू की हितू नेमका कोण स्वीकृत नगरसेवक बनेल, हा प्रश्न शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच दरम्यान शहरात दबक्या आवाजात आणखी एक चर्चा रंगू लागली आहे. चंदूभैयांचे जवळचे निष्ठावंत कार्यकर्ता गौतम जैन यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेची उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी शेठ हम तुझे काफ में ले लेंगे, असे शब्द चंदूभैयांकडून देण्यात आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे तळोदा शहरातील राजकीय वर्तुळात एकच म्हण ऐकू येत आहे: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच फायदा तर होणार नाही.